जयंत पाटलांची गोपीचंद पडळकरांवर जहरी टीका. मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही म्हणत त्या घटनेचा उल्लेख आणि टीका. सांगलीमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन परिषदेदरम्यान जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकरांवर एक खोचक टोला लगावलाय. ते म्हणाले, माझा प्रॉब्लेम काय आहे की मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही, पण मुद्दा काय, बोटचोरी झाली तिथे राजीनामा द्या, परत निवडणुका घ्या, हे महिनाभर चालेल, अशी टीका जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर केली आहे. तर पाटलांच्या या टीकेनंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. हे सांगायचं आहे, तुम्ही म्हणताय ना, मी बाहेरच्या गावात आलो, 40,000 मतांनी निवडून आलो. जयंत पाटलाला माझं आव्हान आहे, जयंत पाटलाचं प्रेम असणार, म्हणजे जयंत पाटलाला ईश्वरपूर मान्य नाही, त्याला इस्लामपूर मान्य आहे, हा हिंदू विरोधी आहे. त्या हिंदू विरोधी जयंत पाटलाला माझं चॅलेंज आहे, तुम्ही उद्या महाराष्ट्राच्या विधानसभाच्या अध्यक्षाला जाऊन भेटा, राजीनामा द्या, मी तिथं निवडणूक लढवतो ईश्वरपूर मध्ये, आणि बघू काय होतंय. त्यांच्यात हिंमत आहे का? त्यांनी तिथं राजीनामा द्यावा, हिंमत असेल तर. तुमचाच मतदारसंघ आहे ना, मी म्हणतोय, आणि भारतीय जनता पार्टीने मला तिथं लढण्याची परवानगी द्यावी, तिकीट द्यावं, मी जयंत पाटलाच्या विरोधात तिथं जाऊन माझा प्रॉब्लेम काय की मंगळसूत्र चोरांच्या विरोधी लढत. प्रॉब्लेम आहे ना, मुद्दा काय आहे? मुद्दा आहे बोटचोरी झाली, जिथे झाली तिथं राजीनामा द्या आणि परत एकदा निवडणूक. आता एक महिनाभर चालेल. समाजामध्ये असे काही लोक लागतात जे निंदा करणारे असतात. आता अलीकडे मी तयार करायला लागलो काही लोक